नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, आपण आज बघा जे की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 अर्थात TET एक्झाम 2026 साठी मित्रांनो आपण आज जे की बघा मित्रांनो संभाव्य अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहणार आहोत. जर मित्रांनो बघा तुम्हाला TET एक्झाम जर या ठिकाणी क्रॅक करायची असेल तर मित्रांनो बघा आपला आजचा जो काही हा संपूर्ण व्हिडिओ लेक्चर आहे भाग शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो बघा आपल्या चॅनल तुम्ही आत्ताच सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. आणि मित्रांनो बघा सबस्क्राईब करण्यासोबत वही पेन घ्या, हे संपूर्ण प्रश्नांचं नोट डाऊन करून घ्या. आणि नोट डाऊन करून येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत बघा मित्रांनो आपले संपूर्ण प्रश्नांचं पाठांतर मात्र अवश्य करून घ्या. कारण शेवटच्या मित्रांनो बघा 13 दिवसाचा बघा की आपल्याकडे कालावधी उरलेला आहे. आणि मित्रांनो आपल्याला कमीत कमी वेळ मित्रांनो जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. ओके, म्हणून प्रत्येक प्रश्न लिहून घ्या. लिहून घेऊन मित्रांनो पाठांतर मात्र करून घ्या. प्रश्न पहिला, महानगरपालिकेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? या प्रकारचा प्रश्न विचारलाय. बघा क्रमांक, भारतातील पहिली महानगरपालिका 1688 मध्ये मद्रास येथे स्थापन करण्यात आली, बरोबर आहे. पुन्हा महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका 1888 मध्ये मुंबई येथे स्थापन करण्यात आली, हे देखील बरोबर आहे. पुन्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येने सर्वात मोठी महानगरपालिका मुंबईची आहे, हे देखील बरोबर आहे. व शेवटचं, सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा हा बघा जे की ठाणे आहे, हे देखील बरोबर आहे. म्हणजे मित्रांनो जे की पर्यायी उत्तर क्रमांक 4 मित्रांनो यापैकी सर्व बरोबर आपल्या प्रश्नाचं मित्रांनो आन्सर असणार आहे. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो बघा असला नाही तर असणारा असा आहे. बघा टायपिंग मिस्टेक आहे, सॉरी, असणारा असा आहे. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो जे की क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. ओके, पुढे आता, संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत व राष्ट्रगान केव्हा स्वीकृत केले? मित्रांनो बघा संविधान सभेने बघा जे की आपल्या भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गान हे कधी स्वीकृत केले? तर बघा जे की मित्रांनो 24 जानेवारी 1950 रोजी मित्रांनो बघा जे की स्वीकृत केलेलं आहे. ओके, जे की मित्रांनो क्रमांक 24 जानेवारी 1950 आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढे आता, हैदराबाद स्टेट काँग्रेसचे पहिले अधिवेशन डॅश डॅश येथे झाले व याचे अध्यक्ष डॅश डॅश होते. आता बघा मित्रांनो हैदराबाद स्टेट काँग्रेसचे पहिले अधिवेशन हे मित्रांनो बघा जे की क्रमांक मुशिराबाद या ठिकाणी झाले व याचे मित्रांनो अध्यक्ष बघा जे की स्वामी रामानंद तीर्थ हे होते. ओके, म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की उत्तर असणार आहे. पुन्हा आता, 1 मे रोजी खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? जसं की महाराष्ट्र दिवस, की मराठी राजभाषा दिवस, की जागतिक कामगार दिवस. तर मित्रांनो बघा यापैकी 1 मे रोजी बघा जे की मित्रांनो क्रमांक ड यापैकी सर्व दिवस मित्रांनो साजरा केले जातात. ओके, लक्षात ठेवा. पुढे बघा आता, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आता मित्रांनो बघा स्त्री शिक्षणातील केलेल्या योगदानामुळे त्यांना क्रांतिज्योती असे म्हटले जाते, बरोबर आहे. ओके, पुन्हा त्यांनी गुलामगिरी मी वनवासी काव्य संग्रह लिहिली आहेत, हे मित्रांनो विधान चुकीचं आहे. कारण मित्रांनो बघा सावित्रीबाई फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिलेलं नाही. ओके, यांनी बघा की काव्य फुले हे लिहिलेलं आहे. आणि मित्रांनो गुलामगिरी बघा की महात्मा फुले यांनी लिहिलं. आणि मी वनवासी हे मित्रांनो बघा की सिंधुताई सपकाळ यांनी लिहिलेलं आहे. ओके, पुन्हा 1897 मध्ये पुण्यात प्लेगच्या सतीत रुग्णांची सेवा करताना त्यांना प्लेगची बाधा झाली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला, हे देखील बरोबर आहे. पुन्हा 2014 वर्षी पुणे विद्यापीठाचे नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले, हे देखील बरोबर आहे. म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक ब या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणजे पर्याय उत्तर बघा जे की क्रमांक 1 फक्त ब चूक मित्रांनो आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, पुढे आता, कृष्णा काठच्या कथा. मित्रांनो बघा कृष्णा काठच्या कथा या साहित्याचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो बघा कृष्णा काठच्या कथा या साहित्याचे लेखक हे बघा जी की क्रमांक ब लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे आहेत. पुढे पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली व उद्देश काय होता? मित्रांनो बघा पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली व या सभेचा उद्देश काय होता, या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. तर मित्रांनो बघा या सभेची स्थापना आहे बघा जी की क्रमांक 1870 मध्ये झाली व सनदशीर मार्गाने जनतेचे प्रश्न सोडविणे मित्रांनो बघा असा या बघा जे की मित्रांनो सभेचा उद्देश होता. ओके, जे की क्रमांक मित्रांनो आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ओके, पुढे आता, वेरूळच्या कैलास
मंदिर बघा मित्रांनो वेरूळच्या कैलास मंदिर कोणत्या राजाने बनविले आहे? मित्रांनो बघा वेरूळचं जे काय बघा मित्रांनो कैलास हे मंदिर आहे हे बघा कोणत्या राजाने बनवलं आहे? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ड राष्ट्रकूट राजा कृष्णराज पहिला बघा जे की मित्रांनो यांना हे मंदिर बनवलेलं आहे. पुढे आता मित्रांनो बघा टी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी आपला 5,000 प्लस अशा PYQ प्रश्नांचा महाटोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 00 त्या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून मित्रांनो बघा हे 150 रुपये पे केले स्क्रीनशॉट तुम्हाला बघा जी की नंबरच्या व्हॉट्सअपवर शेअर करायची आहे. या नंबरच्या मित्रांनो बघा व्हॉट्सअपवर शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाटोकळा आहे बघा जी की मित्रांनो तुम्हाला तुमच्या बाजू की व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो. शेवटची बघा की 13 दिवसाचा आपल्याकडे कालावधी उरलेला आहे आणि जर मित्रांनो बघा तुम्हाला कमी दिवसात जर जास्तीत जास्त ठिकाणी अभ्यास करून जर पेपर क्रॅक करायचा असेल तर यासाठी मित्रांनो आपला जो हा महाटोकळा असणार बघा की अत्यंत उपयोग असं तुमच्यासाठी साधन ठरणार आहे. म्हणून वेळ लावू नका. सध्याच्या घडीचा विचार केला तर 150 रुपये किंमत काहीही रक्कम नाही. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो. लगेच बघा ही रक्कम या नंबरवर पे करा आणि मित्रांनो नंबरच्या व्हॉट्सअप स्क्रीनशॉट शेअर करा. महाटोकळा 1 मिनिटाच्या आत मिळवा आणि तुमच्या अभ्यासाला मित्रांनो एक नवी दिशा द्या आणि एक नवी वळण द्या. ओके पुढे बघा आता नंद घराण्याचा शेवटचा राजा कोण होता? विद्यार्थी मित्रांनो बघा नंद या घराण्याचा शेवटचा राजा आहे बघा जी की क्रमांक धनानंद हा होता. पुढे पालघर जिल्ह्यातील कोणता पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे? मित्रांनो बघा पालघर जिल्ह्यातील कोणता पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे? तर बघा जी की क्रमांक ब तारपा हा मित्रांनो बघा जी की आपल्या प्रश्नाचं ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे आता पाल मित्रांनो पाल हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा मित्रांनो पाल हे जे थंड हवेचं ठिकाण आहे बघा जी की क्रमांक मित्रांनो जळगाव या बघा जी की मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये आहे. पुढे आता ऋणमोचन हे मुदगलेश्वर देवस्थानासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर बघा ऋणमोचन हे मित्रांनो मुदगलेश्वर देवस्थानासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण बघा जी की क्रमांक ब भातकुली या मित्रांनो बघा जी की तालुक्यामध्ये आहे. पुढे अमरावती शहर माता बघा मित्रांनो अमरावती शहरात माता खिडकी हे मंदिर कोणत्या देवासाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो बघा अमरावती शहरामधील माता खिडकी हे जे मित्रांनो बघा मंदिर आहे हे बघा कोणत्या देवासाठी किंवा देवीसाठी मित्रांनो प्रसिद्ध आहे? तर जे की क्रमांक मित्रांनो अंबादेवी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो ठिकाणी उत्तर असणार आहे. आता मित्रांनो बघा या आपल्या व्हिडिओच्या अगोदर जवळपास या आपल्या चॅनलवर आम्ही आपल्या TET एक्झाम 2026 साठी 45 प्लस व्हिडिओज मित्रांनो अपलोड केलेली आहेत. या संपूर्ण मित्रांनो बघा व्हिडिओची बघा की मोठी संख्या प्लेलिस्ट या ठिकाणी आपल्या चॅनलवर मित्रांनो आम्ही तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे. आणि मित्रांनो बघा या जी काय मित्रांनो बघा प्लेलिस्ट आहे आपली या प्लेलिस्टची लिंक खाली बायोमध्ये मी तुम्हाला मेन्शन करून दिलेली आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या. बघण्यासोबत मित्रांनो हा व्हिडिओ बघल्या बायोमध्ये जा आणि खाली दिलेल्या प्लेलिस्टच्या बघा जी की मित्रांनो लिंकवर क्लिक करून मित्रांनो मागली जे काही आपले 45 प्लस व्हिडिओज आहेत नक्कीच अभ्यासून घ्या. ओके कारण त्यामध्ये देखील मित्रांनो बघा जी की परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत PYQ प्रश्न आम्ही ॲड केलेले आहेत. पुढे आता माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र कोणत्या तालुक्यात आहे? मित्रांनो माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र हे बघा जे की जवळपास जुन्नरमध्ये असेल हा जे की मित्रांनो क्रमांक ड जुन्नर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. पुन्हा हत्ती रोग कशामुळे होतो? तर मित्रांनो बघा हत्ती रोग हा बघा जी की क्रमांक प्रोटोझोआ या विषाणूमुळे मित्रांनो होणारा रोग आहे. पुढे आता राऊस सर्कोमा या विषाणूमुळे डॅश डॅश हा रोग होतो. मित्रांनो राऊस सर्कोमा या विषाणूमुळे बघा जी की क्रमांक जे की कर्करोग होतो. ओके पुढे आता मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? मित्रांनो बघा मानवी डोळ्याचा कोणता भाग बघा जी की मित्रांनो डोळ्यामध्ये येणाऱ्या किरणांना नियंत्रित करत असतो? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो इरिस बघा जी की आपल्या प्रश्नाचे मित्रांनो हा भाग ठिकाणी आन्सर असणार आहे. ओके करेक्ट आन्सर. पुढे आता रक्त घोटण्यासाठी क्रिया सुरू करण्याचे कार्य कोण करतात? मित्रांनो बघा रक्त घोटण्यासाठी क्रिया सुरू करण्याचं कार्य कोण करतात? तर बघा जी की क्रमांक ड रक्तपट्टिका मित्रांनो आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुन्हा राष्ट्रीय समता दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो किंवा पाळला जातो? तर मित्रांनो बघा राष्ट्रीय समता दिवस हा बघा जी की जवळपास सर्वसाधारणपणे जी की क्रमांक 5 एप्रिल रोजी मित्रांनो साजरा केला जातो. म्हणजे जी की क्रमांक या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर बघा जी की प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे आता
स्वामी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? मित्रांनो बघा, स्वामी या कादंबरीचे लेखक हे बघा जे की क्रमांक ब रणजित देसाई हे आहेत. ओके, लक्षात ठेवा. पुढे आता द्वारपाल या शब्दात एकूण किती स्वर आहेत? मित्रांनो बघा, द्वारपाल या शब्दात एकूण किती स्वर आहेत? याच्यातले स्वर काढण्यासाठी पहिलं या शब्दाची कडा फोड. ओके, फोड ती कशा प्रकारे बघा जी की फोड करता येते. द, द्वारपाल द, व, आ हे झालं द्वा. ओके, पुन्हा र आलं, रच्या बाद पुन्हा आलं, हे झालं र. पुन्हा पा म्हणजे प प्लस आ, पा झालं. आणि शेवटी ल म्हणले ना, मग प्लस ल प्लस या प्रकारात मित्रांनो बघा या शब्दाची फोड झाली. ओके, तर आता याच्यामध्ये एकूण किती स्वर आहेत? तर आ एक, दोन, पुन्हा आ तीन आणि शेवटी 4 म्हणजे जवळपास मित्रांनो जी की क्रमांक ठिकाणी 4 स्वर बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. ओके, पुढे जनाबाई या शब्दातील ज चा उच्चार कसा होतो किंवा कसा आहे? तर मित्रांनो बघा, जनाबाई या शब्दातील ज चा उच्चार बघा जे की क्रमांक ब दंत तालव्य या प्रकारचा आहे किंवा होतो. ओके, जे की क्रमांक ब मित्रांनो दंत तालव्य आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आता खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. अतिथी या प्रकारचा मित्रांनो शब्द आहे. तर यापैकी कोणता शब्द बघा जे की मित्रांनो शुद्ध आहे म्हणजे बरोबर आहे? तर यापैकी जे की मित्रांनो क्रमांक जे की अतिथी. ओके, जे की तला पहिली विलांटी आणि थला दुसरी विलांटी. ओके, जे की क्रमांक मित्रांनो आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे आता खालील प्रश्नात दिलेल्या शब्दांचे 3 समानार्थी शब्द आहेत व एक शब्द भिन्न अर्थाचा आहे. तर त्या शब्दाचा खालीलपैकी योग्य पर्याय ओळखा. ओके, किंवा या शब्दाचा खालीलपैकी योग्य पर्याय ओळखा या प्रकारचा प्रश्न विचारला. आता अग्नी, तर मित्रांनो बघा या ठिकाणी अग्नी या शब्दाची कोणता जे की शब्द भिन्न आहे या ठिकाणी? तर ते म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक ड अनिल. ओके, या ठिकाणी अनिल बघा जे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. याला सोडलं वैश्वानवर, पावक आणि वन हे तीनही शब्द मित्रांनो बघा जे की मित्रांनो अग्नी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. ओके, लिहून घ्या, खूप महत्त्वाचे मित्रांनो प्रश्न आहेत. पुढे आता अनुरक्ता, मित्रांनो अनुरक्ता या शब्दाचा अर्थ ओळखायचा म्हणलंय. तर अनुरक्ता म्हणजे काय? प्रेमात पडलेली अशी. ओके, जिला की मित्रांनो अनुरक्ता असं म्हटलं जातं. जे की क्रमांक प्रेमात पडलेली अशी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर म्हणजे प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. लौकिक या शब्दाचा मित्रांनो विरुद्धार्थी शब्द हा बघा जी की क्रमांक ब पारलौकिक हा आहे. ओके, लक्षात ठेवा. अलौकिक नाही, बरेच जण अलौकिक करतात परंतु मित्रांनो अलौकिक आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. तर या ठिकाणी बघा जी की मित्रांनो यावरच्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा बघा जी की क्रमांक ब पारलौकिक हा या ठिकाणी असणार आहे. पुढे आता 12 पिंपळावरचा मुंजा, मित्रांनो बघा 12 पिंपळावरचा मुंजा या म्हणीचा अर्थ असलेला योग्य पर्याय निवडा या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर एका जागी स्थिर न राहणारा असा होतो. ओके, पुढे आता खालीलपैकी कोणती वाक्प्रचारांची जोडी बरोबर आहे या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. डोळे थंड होणे, समाधान वाटणे बरोबर आहे. डोळे फिरणे, चक्कर येणे बरोबर आहे. डोळे पांढरे होणे, मरायला टेकणे हे देखील बरोबर आहे. व शेवटचं डोळे दिपून जाणे म्हणजे आश्चर्यचकित होणे हे देखील बरोबर आहे. म्हणजे मित्रांनो जी की पर्याय उत्तर क्रमांक 4 वरील सर्व बरोबर आपल्या प्रश्नाचं मित्रांनो ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे पुन्हा मराठीतील पहिला चित्रपट कोणता आहे? तर मित्रांनो बघा आपल्या मराठीमधला बघा जी की पहिला चित्रपट हा बघा जी की क्रमांक राजा हरिश्चंद्र हा आहे. ओके, पुढे शेवटचा प्रश्न बघा. जसे कोल्याची कोलेकुई तसे मुंग्यांचा डॅश डॅश. मित्रांनो बघा जसे कोल्याची कोलेकुई असते तसे मुंग्यांचा डॅश डॅश असते. या प्रश्नाचे योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना कमेंटमध्ये पिन करून सांगायचं आहे. आणि जर समजा बाकी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे शेअर करा. आणखीन समजा तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल लगेच चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पण अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.